नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज मी तुम्हाला हाय मैत्रिणींनो, आपल्याला मेथी फ्रायसाठी लागणार आहे बारीक चिरलेली मेथी। मी धुवून स्वच्छ बारीक चिरून घेतली आहे। त्यानंतर आपल्याला लागणार आहेत 2 मोठे कांदे, हिरवी मिरची, लसूण, हे मोठं मी जाडसर शेंगदाण्याचं कूट कुटून घेतलेले आहे। त्यासाठी लागणार तीळ आणि डाळ। त्यासाठी मसाला फ्राय रेसिपी सांगणार आहे। त्यासाठी आपल्याला मसाले लागणार आहेत हळद, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, लाल तिखट, धना पावडर आणि मीठ। तर आपण आता रेसिपीची तयारी करून घेऊया। आपण कढई गरम करायला ठेवली आहे। त्यात तेल ओतले आणि लसूण टाकलेला आहे। त्यानंतर त्याच्यात बारीक चिरलेली मेथी टाकणार आहे। मेथी चांगली परतून घेणार आहे। आपण ह्याच्यामध्ये टाकू। हे डाळ आणि तीळ बारीक करून घेतो। तुम्ही पाहू शकता ही मेथी किती थोडी झाली आहे वाफवून। आपण मेथी काढून घेतली आहे। नंतर आपण आणखीन तेल ओतले आहे। तेल गरम होत आहे। तेल गरम झाल्यावर अगोदर हिरवी मिरची टाकून घ्यायची। हिरवी मिरची चांगली तळून घ्यायची अगोदर। आणि नंतर यामध्ये कांदा घालायचा आहे। कांदा चांगला तळून घ्यायचा। तर पहा तुम्ही मैत्रिणींनो, कांदा हा लाल झालेला आहे। यामध्ये आपण आता हे सगळे मसाले टाकले। मसाले चांगले परतून घ्यायचे। त्यानंतर मिक्सरमध्ये हे डाळ आणि तीळ वाटलेली जी पेस्ट आहे ती घालायची आहे। आणि यामध्ये पाणी ओतायचं आहे। हे थोडं 5 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे। तर हे पहा
भाजी शिजलेली आहे. तर यामध्ये आपण आपली शेंगदाण्याचं कूट आणि फ्राय केलेली मेथीची भाजी टाकणार आहोत. हे टाकल्यावर पण 2 मिनटं शिजून द्यायचे चांगले. पाहू शकता तुम्ही मेथी फ्राय कसे झाले आहे ते. तर मैत्रिणींनो, तुम्ही पाहू शकता आपली मेथी फ्राय रेसिपी. कशी वाटली मैत्रिणी तुम्हाला मेथी फ्राय रेसिपी? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.